बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये गणपती विसर्जनावरून वाद निर्माण झाला होता। मानाचे गणपती आता सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीमध्ये सहभागी होतील। त्यांची मिरवणूक निघेल। पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा तिढा हा मिटलेला आहे। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्थी केलेली आहे। त्यांची मध्यस्थी ही यशस्वी ठरलेली आहे। विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांनी मानाचे 5 आणि इतर मंडळांची एकत्रित बैठक घेतली। या बैठकीमध्ये मानाचे गणपती सकाळी 9:30 वाजता मिरवणुकीमध्ये सहभागी होतील या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले। मंडळांच्या कार्यकर्त्यांनी देखील आता वाद मिटला असल्याचं सांगितलंय। तर या बैठकीनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात। मागील काही दिवसांपासून सुरू असलेला गणेश विसर्जनाचा वाद अखेर आज मिटलेला पाहायला मिळतो। या वादावरती पडदा पडलेला आहे। अण्णा, काय जादू केली? बरेच दिवस चालू होता हा वाद, आज मिटला असं म्हणायचं का? नाही, मुळात हा वाद नव्हता किंवा त्यामुळे त्याच्यावरती काही जादू वगैरे। मला वाटतं की आम्ही सगळे, मी मागे 2-3 वेळा बोललो की आम्ही सगळे गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत। मी आज काय आहे ह्याच्यापेक्षाही मी 30 वर्ष या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे। मी आजही माझ्या गणेश उत्सवाच्या काळात 10 दिवस गणपतीच मांडवाजवळ असतो। तर आज आम्ही सगळे मिळून जो काही विसर्जन मिरवणूक हा जो काही पुण्याच्या गणेश उत्सवाचा केंद्रबिंदू आहे, ज्याचे खरं तर आकर्षण पण आहे, त्याच्याबद्दलची एक श्रद्धा पण आहे। त्यामुळे लाखो भाविक देशभरातून पुण्यात येतात। पुण्याचे लाखो लोक, नागरिक त्या दिवशी रस्त्यावरती मिरवणूक पाहायला उपस्थित असतात। मान्य आहे का अण्णांनी जी काही शिष्टाई केलेली आहे, 9:30 वाजेपर्यंत सगळे मानाचे 5 निघतील अशी अपेक्षा आहे? 100% मुरली अण्णा खासदार नंतर पण एक सामान्य मंडळाचे कार्यकर्ते पहिलेत। त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं जे काय आम्ही चळवळ निर्माण केली, आमची 60 मंडळांनी ठरवलेलं की हे जे मानाचे गणपती वर्षानुवर्ष डिले करतात ते 12 वाजता समाधान चौकात यायचे, त्यांच्या पुढे 5-5 पथकं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं बाकीच्या आमच्यासारख्या मंडळांना दुसऱ्या दिवशी सकाळ उजडायची। याच्यामध्ये अण्णांनी आमच्या सर्व मंडळांची बाजू घेतली, मानाचे गणपती बसवले, आमच्या सर्व मंडळांचे प्रमुख पदाधिकारी बसवले आणि याच्यामध्ये अण्णांनी शब्द दिलेला आहे की मानाचे गणपती हे सकाळी 9-9:30ला समाधान चौक पास करतील, त्यांची 12 वाजेपर्यंत मिरवणूक संपेल, त्यांच्या मंडळापुढे एकच पथक असेल। आणि आता आमचा वाद जो आहे तो मिटलेला आहे अशा प्रकारचं मत या सगळ्यांकडून व्यक्त केलं जात आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तर या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, ती पाहूयात। मागील 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा वाद अखेर आज मिटलेला पाहायला मिळतोय। खरं तर विसर्जन गणपतीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने हा वाद दरवर्षी काही ना काही प्रमाणामध्ये उफाळून येतो, परंतु यंदाच्या वर्षी मानाचे 5 गणपती विरुद्ध इतर शहरातील छोटे मोठे मंडळ असा वाद उफाळून आलेला पाहायला मिळाला। आणि याचं कारण होतं विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मानाचे 5ही गणपती ज्या पद्धतीने लक्ष्मी रोडवरती रेंगाळतात आणि इतर मंडळांना तितकासा वेळ जो आहे तो या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मिळत नाही। आणि हाच रोष यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून आल्याचं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं। जर का विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी या मानाच्या 5ही मंडळांनी मिरवणुकीला सकाळी 7 वाजता सुरुवात नाही केली तर मग आम्ही 7 वाजता सुरुवात करू आणि नेहमीप्रमाणे त्यांनी 11-11:30 वाजता लक्ष्मी रोडवरती यावं अशा प्रकारची भूमिका या मंडळांनी घेतली। ते जोपर्यंत लक्ष्मी रोडवरती येत नाहीत तोपर्यंत इतर लक्ष्मी रोडवरून मंडळांना जाण्यासाठी परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी देखील काही मंडळांनी पोलीस आयुक्तांना केलेली पाहायला मिळाली। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ही चर्चिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील, देशभरातील नागरिक जे आहेत त्या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यामध्ये येतात, ते म्हणजे या मानाचे 5 गणपती, त्यानंतर दगडूशेठ मंडळ या सगळ्यांचे देखावे पाहण्यासाठी। शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील 2 वेळा पुण्यामध्ये आले आणि त्यांनी देखील यावरती भाष्य केलं। पुणेकर हा वाद स्वतःहून मिटवून घेतील, पुण्यामध्ये अशा प्रकारचे वाद काही नवीन नाही, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली। आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हा सगळा चेंडू जो आहे तो पोहोचलेला पाहायला मिळाला। आज सकाळी पुण्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांनी मानाच्या 5ही मंडळांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना व ज्यांनी आक्षेप घेत या मानाच्या 5ही गणपतींच्या अगोदर आम्ही मिरवणुकीमध्ये सहभाग होणार अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती, त्या सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना बोलवलं आणि एक सुवर्ण मध्य काढलेला पाहायला मिळाला। आता
नेहमीप्रमाणे 11:30-12 वाजणार नाहीत, तर मानाचे 5ही गणपती सकाळी 9:30 पर्यंत बेलबाग चौकामध्ये येतील आणि तिथून 9:30 पर्यंत मिरवणुकीला सुरुवात होईल आणि पथकांच्या संख्येवरती देखील मर्यादा राहतील आणि लवकरात लवकर या मिरवणुका संपतील आणि इतरांना जे आहे ते मिरवणुकीमध्ये सहभागी होता येईल, अशा प्रकारचा निष्कर्ष या बैठकीतून निघालेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.